मी अल्पभूधारक शेतकरी आहे। या ठिकाणी बर्दापूर गावातले शेतकरी घेऊन गेल्या वर्षी या ठिकाणी वाल्मीमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आहे। म्हणून आताही 40 शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या वाल्मीमध्ये प्रशिक्षण आलो। यामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये जास्त उत्पादनाची वाढ कशी करावी याचं प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे आणि या प्रशिक्षणामध्ये माननीय डॉक्टर वानखेडे सर, माननीय गोरे मॅडम, माननीय देशमुख मॅडम आणि यांनी चांगलं सहकार्य केलं। या ठिकाणी वाल्मीमध्ये शेतकऱ्यांना कमी पाण्यातून उत्पन्न वाढ कशी मिळेल यासाठी प्रशिक्षणाला आम्ही शेतकरी आलेलो आहोत। यामध्ये सेंद्रिय खतापासून उत्पादन करणे आणि त्याचा लाभ घेणे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कसं उत्पादन घ्यायचं याची माहिती या वाल्मीमध्ये सुंदर प्रकारे अगदी चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि याचा फायदा भविष्यामध्ये शेतकऱ्याला मिळणार आहे। आणि सेंद्रिय खतामधून जर शेती केली आणि केमिकलयुक्त शेती जर थांबवली तर खऱ्या अर्थाने सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि त्याचा फायदा होईल। या ठिकाणी वाल्मीमार्फत कशा प्रकारे शेती करायची, त्याच्यामध्ये जमिनीची कशी ऱ्हास होतोय त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे। जमिनीचं तुम्ही आपली मातीचं परीक्षण कसं करायचं, पाण्याचं परीक्षण कसं करायचं याच्याबद्दल उत्तम माहिती दिलेली आहे आणि मातीचं चांगल्या प्रकारे कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचंही प्रशिक्षण सुंदर प्रकारे दिलेलं आहे। याचा भविष्यामध्ये लाभ झालेला आहे। म्हणून दुसऱ्यांदा आम्ही या वाल्मीमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणासाठी आलेलो आहोत आणि मी आवाहन करेन की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रातल्या वाल्मी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या प्रकारे सेंद्रिय शेती करावी आणि ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या जनतेला अन्नधान्यामधून मिळेल। केमिकलयुक्त असं सेंद्रिय खतापासून जर अन्नधान्य जर दिलं तर मला वाटतं की भविष्यामध्ये कॅन्सरसारखे अन्य आजार होणार नाही आणि चांगल्या प्रकारे सामान्य लोकांचं आरोग्य राहील। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या वाल्मीमध्ये येऊन प्रशिक्षण घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी अशी विनंती करतो आणि वाल्मीच्या यूट्यूबला सबस्क्राईब करावं आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी नम्र विनंती मी सर्व शेतकरी बांधवांना करतो। धन्यवाद।